इयत्ता 5वी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। आजच्या या व्हिडिओ सेशन मध्ये तुम्हाला शिकायचंय इंटरव्ह्यू घ्यायला। आता तुम्ही फॉर्म पेअर्स अँड इंटरव्ह्यू युअर पार्टनर युजिंग द क्वेश्चन्स गिवन हियर। या ठिकाणी जे प्रश्न दिलेत त्या प्रश्नांचा वापर करून तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा तुमच्या पार्टनरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे। हा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर हे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी दिलेले, हा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला जे काही उत्तरं मिळतील ती तुम्हाला एखाद्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायची आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतलाय त्याचं अशा पद्धतीचं एक कार्ड तुमच्याकडे तयार होणार आहे, ज्याला तुम्ही वरती हेडिंग देणार आहात मीट माय फ्रेंड, म्हणजे माझ्या मित्राला माझ्या मैत्रिणीला भेटा। थोडक्यात काय भेटा म्हणजे तिची ही सगळी ओळख आहे, तिच्या नावाची, पत्त्याची, तिच्या आवडींची, तिच्या छंदाची। सो अशा पद्धतीचे एक कार्ड तयार करण्यासाठी तुम्हाला असा इंटरव्ह्यू आधी घ्यायला शिकायचंय। सो स्टार्ट करूया। एक एक प्रश्न मी तुम्हाला समजून देतोय जेणेकरून तुम्हाला हेच प्रश्न तुमच्या पार्टनरला विचारून इंटरव्ह्यू घ्यायला शिकायचा आहे। ठीक आहे, तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट्स युअर फुल नेम, तुझं संपूर्ण नाव काय। मग इथे काय लिहिणार आहोत आपण? फॉर एक्झाम्पल शर्वरी अजिंक्य गायकवाड, हे एक नाव आपण फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलंय। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे आपला वेअर डू यू लिव्ह, टेल मी युअर ऍड्रेस, कुठे राहता तुम्ही, मला तुमचा पत्ता सांगा। सो साईबाबा कॉलनी नियर भक्तिनिवास शिर्डी, हा आहे ऍड्रेस। व्हॉट सब्जेक्ट्स डू यू लाईक, तुम्हाला कोणकोणते विषय आवडतात। आपण लिहूया इथे आता काही तुम्हाला आवडणाऱ्या विषयांची नावं, इंग्लिश, सायन्स, मॅथ्स अँड तुम्हाला जे काही आवडत असतील किंवा तुमच्या समोरच्या इंटरव्ह्यूवरला जे काही आवडत असतील ती नावं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला व्हॉट गेम्स डू यू प्ले, कोणकोणते खेळ तुम्ही खेळताय। आता या ठिकाणी बऱ्याचशा खेळांची नावं दिली आहे। आता हॉपस्कॉच, टॅग, हाइड अँड सीक, खो खो आणि तुम्ही आणखी इतरही खेळांची नावं लिहू शकता किंवा त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता। कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, मच मोर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट्स युअर फेवरेट डिश, तुमचं आवडतं खाद्य काय। तर आता याची उत्तरं व्यक्ती परत्वे वेगळी वेगळी येऊ शकतील। मग प्रत्येकाचं जेवण वेगळं असेल, काहींना भाजी भाकरी आवडत असेल, काहींना पावभाजी आवडत असेल, तर काहींना आणखी वेगवेगळ्या डिशेस आवडत असतील, काहींना पुरणपोळी आवडत असेल। अशा पद्धतीनं त्यांची आवड तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायची आहे। तर आपण त्यांचं नाव विचारलंय, त्यांचा पत्ता विचारलाय, त्यांचे विषय विचारलेत आवडते, त्यांचे खेळ विचारलेत आणि त्यांची आवडती डिश पण आपण विचारले। डिश म्हणजे काय तर जेवण, अन्न। सो त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट्स युअर हॉबी, तुमचे छंद काय। या ठिकाणी बरेचसे दिले, सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, क्लिम्बिंग हिल्स म्हणजे टेकड्यांवरती चढणं, ड्रॉइंग पिक्चर्स, प्लेइंग द ड्रम, इटिंग खाणे, स्लीपिंग झोपणे, विस्लिंग शिट्टी वाजवणे, रीडिंग, कलेक्टिंग स्टॅम्प्स। आता हे सगळं कलेक्शनचं, कलेक्टिंग स्टॅम्प्स, कलेक्टिंग बीट्स, कलेक्टिंग फिदर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे संचय करून ठेवायला आवडतात किंवा कलेक्ट करायला आवडतात। आणि लास्ट वन आहे स्विमिंग, पोहायला आवडतं। आता या पलीकडेही तुमचे अनेक किंवा तुमच्या मैत्रिणीचे, मित्रांचे अनेक छंद असू शकतात, ते तुम्हाला नोट डाऊन करायचे। आणि त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे टेल मी अ फ्यू थिंग्स अबाउट युअर सेल्फ, तुमच्या स्वतःविषयी काही माहिती सांगा। व्हॉट यू कॅन डू, व्हॉट यू लाईक टू डू, व्हॉट यू वॉन्ट टू लर्न एटसेट्रा, तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काय करायला आवडतं आणि तुम्हाला काय शिकायला आवडतं, काय शिकायची इच्छा आहे, काय करायचंय तुम्हाला। याची उत्तरे वेगळी येतील। कोणी म्हणेल आय कॅन विसिल, आय कॅन स्विम, आय वॉन्ट टू लर्न कराटे, मला कराटे शिकायची इच्छा आहे। आय लाईक टू राईड बायसिकल, मला सायकल चालवायची इच्छा आहे, मला आवडते सायकल चालवायला। तर समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायच्या आहेत आणि ह्या इंटरव्ह्यूचे प्रश्न आपले कंप्लीट होतील। आता आपण असं आता सपोज करूया की हा इंटरव्ह्यू आपला संपलाय, मग
काय झालं संपल्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी तयार झालंय ते आपल्या फ्रेंडचं कार्ड. मीट माय फ्रेंड, मग नेम, माझ्या फ्रेंडचं नाव काय आहे, मग आपण वरती विचारलंय तेच तुम्हाला इथे लिहायचं. माझ्या फ्रेंडचा ऍड्रेस काय, आपण जो वरती विचारलाय तोच इथे लिहायचा. कोणकोणते खेळ तिला आवडतात, हर फेवरेट सब्जेक्टचा आवडता विषय कोणता आहे, हर फेवरेट डिश, तिची आवडती डिश कोणती, इथे पुरणपोळी दिलंय बघा. हर हॉबी, तिचे छंद कोणते आहेत, कलेक्टिंग कलर स्टोन, तिला रंगीत दगड गोळा करायला आवडतं. राधिकाविषयी आणखी थोडीशी माहिती आपण तिला विचारली होती. टेल मी मोर अबाउट युअरसेल्फ. राधिका कॅन सिंग अँड व्हिसल, ती गाणं म्हणू शकते, ती शिटी वाजवू शकते. शी कॅन स्विम, शी लाइक्स टू राईड अ बायसिकल, शी वॉन्ट्स टू लर्न कराटे. ही सगळी तिची फ्युचरिस्टिक काही गोष्टी आहेत ज्या आपण तिच्याकडून जाणून घेतल्या. त्यानंतर हा आहे एक फ्रेंडली प्लॅन. या फ्रेंडली प्लॅन्स मध्ये काही गोष्टी चटकन करायला आपल्याला या ठिकाणी शिकता येणार आहे. तर हे खूप सोपं आहे. लेट्स हा शब्द सुरुवातीला घ्यायचा वाक्याच्या, त्यानंतर येलो कलर मधला एक शब्द घ्यायचा आणि त्यानंतर ग्रीन कलर मधला एक शब्द घ्यायचा आणि वाक्य तयार करायचं. कसं बघा, सुरुवातीला त्यांनी हा शब्द घेतला लेट्स, कुठे घेतला हे बघा इथे लेट्स. त्यानंतर हा येल्लो मधला शब्द घ्यायचा कुठलाही एक, त्यांनी इथे टाकला प्ले, आपण त्याला तेच कलर वापरूया. सुरुवातीला त्यांनी ब्ल्यू मध्ये घेतला लेट्स, ओके. त्यानंतर येल्लो जे बॉक्सेस आहेत कडाचे त्यात घेतला प्ले आणि जे ग्रीन आहेत त्यातला घेतला क्रिकेट. काय वाक्य तयार झालं, लेट्स प्ले क्रिकेट. असं तुम्ही आणखी वेगवेगळे करू शकता. लेट्स वॉश त्यानंतर त्यांनी आणखी एक शब्द तयार करून दाखवला आपल्याला, लेट्स वर्क क्विकली, चला पटकन काम करा. आपण आणखी वेगवेगळं करू शकतो. लेट्स गो होम, चला घरी जाऊया. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द तुम्ही या ठिकाणाहून बनवू शकता. तर असे वेगवेगळे शब्द बनवा. त्यानंतर आपण मोर दॅन 100 वर्ड्स हे पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही एक इंटरव्ह्यू तुमच्या फ्रेंडचा घ्यायचा आहे आणि तुम्ही तयार केलेला इंटरव्ह्यू मला नक्कीच व्हॉट्सअप करा. तोपर्यंत परत भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये. तोपर्यंत गुड बाय.